9 जानेवारीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणी बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये पक्षाचे सर्व आजी माजी आमदार खासदार, राज्याचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्या बैठकीमध्ये आमचे नेते आदरणीय पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्षाचा झालेला पराभव आणि पुढील काळामध्ये संघटनेची असणारी वाटचाल या संदर्भात विस्तारपूर्वक चर्चा केली। आणि ती संपूर्ण बैठक संपल्यानंतर सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी सुरू झाली की त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी करण्यात आली। ही बातमी धादांत खोटी आणि चुकीची असून फक्त 2 पदाधिकारी सोडले तर संपूर्ण राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्या विषयाला कुठल्याही पदाधिकाऱ्याने साधा स्पर्श देखील केलेला नव्हता। असं असताना सुद्धा ज्या पद्धतीनं राज्यात सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी लावून धरण्यात आली, कुठेतरी असं वाटतं एक निष्ठावंत प्रतिमा असणारी जयंत पाटलांची प्रतिमा खराब करण्याचं जाणीवपूर्वक काम प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कुठेतरी केलं जातं आहे। मी सांगतो विस्तारपूर्वक त्याच्यावरती येतो। मी 2018 साली राज्याची धुरा ज्यावेळेला जयंत पाटलांकडं पक्षाची धुरा आली होती त्यावेळेला एक नेता पक्ष सोडत जात असताना अतिशय कठीण काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटलांवरती प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिल्यानंतर अनेक संघर्ष यात्रा असेल, हल्लाबोल यात्रा असेल, राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा असेल, या सर्व कठीण काळामध्ये विभिन्न यात्रा करून राज्याचा दौरा करून या पक्षाला अडचणीमध्ये बाहेर काढण्याचं काम केलं। आणि ज्या वेळेला मागच्या वेळेला आमचा पक्ष पुन्हा अडचणीत असताना सत्तेच्या लालसेपोटी काही नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर एक निष्ठावंत म्हणून प्रतिमा जपण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या आमच्या पक्षामध्ये करण्याचं काम केलं। कुठेतरी असं वाटतं की या निष्ठावंत नेत्याची प्रतिमा खराब करण्याचं काम करण्याकरता जाणीवपूर्वक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात। हे प्रयत्न कोण करतायत असं आपल्याला मला असं वाटतं कुठेतरी दुसऱ्या पक्षामध्ये ज्या लोकांच्या आकांक्षाच्या आड आमचे जयंत पाटील असते यांची निष्ठा गेली अनेक वर्ष आड येत आहे, कुठेतरी त्यांचं स्लीपर सेल कदाचित आमच्याकडे काम करतात की काय अशा प्रकारचा माझ्यासारखा कार्यकर्त्याला शंका यायला लागली आता।